भैया काय झालं होतं आजीला? डॉक्टर मुकेश पवार साहेब, आम्ही घरी जेव्हा सगळे बसलो होतो आशिष मी, अचानक आजीला चक्कर आली. चक्कर आली, तिच्या बोलण्यामध्ये फरक पडला. अचानक ती बोबडं बोलत होती. त्यानंतर तिचा हात काहीच काम करत नव्हता. ती स्वतःच्या पायावर उभं सुद्धा टाकत नव्हती. आम्ही सगळं असं समजता आम्ही पहिले विचार केला आणि डॉक्टर मुकेश पवार साहेबांकडे आशिषला म्हणले न्यावं लागते आजीला, आणि तत्काळ आणि तुमच्या हॉस्पिटलला त्यांना घेऊन आलो. झाल्या तुम्ही तुमच्याकडेच घेऊन आलो. वय किती आहे आजीचं? आजीचं वय अनुमानाने सांगायचं, परफेक्ट सांगायचं 85 आजीचं आमच्या वय. आलं तेव्हा त्रास काय काय होता भैया? त्रास, आजीचा हात काहीच काम करत नव्हता. ती स्वतःच्या पायावर उभं टाकत नव्हती. त्याचबरोबर तिच्या बोलण्यामध्ये काहीच नव्हतं, की समजत नव्हतं, इतकं बोबडं बोलत होती. अशी परिस्थिती आमच्या आजीची होती. आणल्याच्या नंतर आपण काय केलं? इथं आणल्याच्या नंतर सर सिटी स्कॅन केलं. सिटी स्कॅन मध्ये रक्ताच्या गाठी होत्या. हे सिटी स्कॅन आता आम्ही तुम्हाला दाखवलं सर. हे बघा, आपण बघू शकतो की या ठिकाणी क्लिअर आपल्याला दिसतं की इन्फॅक्ट आहे आणि साईज जो आहे तो भरपूर मोठा आहे. साईज जो दिसतोय तो भरपूर मोठा आहे. आणलं तेव्हा ही कंडिशन होती आणि जे आहे ते पेशंटच्या नापासूनच आपण ऐकू. नंतर आज किती दिवस झाले बाहेर तुम्ही? आम्ही गेल्या 5 दिवसापासून आपल्याकडे ऍडमिट केलं सर. ऍडमिट आहे. हा, तर आता काय कंडिशन आहे? 5 दिवसापूर्वीची कंडिशन तुम्ही सांगितली. आता काय कंडिशन? आणि आम्ही सांगायला आम्हाला म्हणजे आनंद आहे की आम्ही बऱ्याच जागी सांगतात की फक्त ऍडमिट करा, ऍडमिट केल्यानंतर कुठलाही गुण येत नाही, कुठलाही फरक पडत नाही. पण आज आम्हाला सांगताना आनंद होत आहे की आमच्या आजीचा हात काम करत आहे. थोडस हात उचलून दाखव बरं. हा हात आमचा उचलत नव्हता. अच्छा, माय पाय जवळ घेऊन दाखव. जवळ 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 घे. वरी उचल, वरी उचल. एकच उचल. हा, गुडघ्यातून जवळ घे माय, गुडघ्यातून. पाय आणि हात. हात काम करत नव्हता, हात आता सध्या काम करताय. त्याचबरोबर ती काय बोलत होती हे आम्हालाही समजत नव्हतं, परंतु आल्याच्या नंतर आता काय बोलते ती आम्हाला समजत आहे. आणल्याबरोबर आम्ही तिला उचलून आणलं आणि आता ती स्वतःच्या पायावर सुद्धा चलू शकते. हे आमचं समाधान आहे सर. येस. म्हणजे किती टक्के फरक पडला असं तुम्हाला? भरपूर टक्क्यात फरक पडला सर आम्हाला. आणि तुमच्याकडे निश्चित पवार साहेब तुमच्याकडे आम्हाला गुण आलेला आहे. धन्यवाद. चालेल.